भावनं काही काही लोक मला फक्त ह्याच्यासाठी वाईट बोलतात की मी जरांगे पाटलाबद्दल बोलते. जरांगे पाटलाबद्दल बोललं म्हणून त्यांना का बरं राग येतोय? ते आम्हाला सरकारच्या कोट्यामधून ओबीसी मधून आरक्षण मागताय. जसं काय ह्यांना असे राग येतात, जरांगे बोललं तरी ह्यांना असे राग येतात जसं काय ह्यांच्या बापाच्या खळ्यातलं मागतोय आम्ही. तेव्हा मला ही गोष्ट बोलायची नव्हती, पण हे मजबूर करतात हे सगळं बोलायला. माझ्या व्हिडिओवर येऊन बया माणूस बघून इतकं बघतेत ना, बक बघतेत ना, की इतकं आरळ गरळ बघतेत ना, त्याच्यामुळे मला हे सगळं बोलावं लागतंय. मला हे बोलायचं नव्हतं कवाच. असं करतेत जरांगेला विरोध, असं करतेत जणू का ह्यांच्या बापाच्या प्रॉपर्टीतलं, रानातलं, खळ्यातलं मागायला चाललोत आम्ही इतकं कधी चिडलो नाहीत मागताना खळ्यातलं. हे राग यायला फक्त त्यांनाच राग येईन जे मला शिव्या देतात. बाकीच्यांनी मनावर घ्यायचं नाही, राग मानून सुद्धा घ्यायचं नाही. फक्त त्याच लोकांसाठी जे मला कमेंटमध्ये गरळ बघतात, असे त्यांना राग येत आहे माझे. मी जरांगे पाटलावर बोलते म्हणून. खरंच इतकं ते माझा व्हिडिओ बघितलं की कोणता व्हिडिओ असू द्या गरळच वाकणार. खरंच ना, मला ही गोष्ट बोलायचीच नव्हती, पण आज मी बोलते. असे चिडत्या तर जरांगे पाटलाच्या ह्याच्यावर की जरांगे पाटलाने आमच्या ताटातलं मागितलं, आमच्या ताटातलं उष्ट, आमचं उष्ट. जसं काय ह्यांच्या ताटातलं म्हणजे ह्यांच्या खळ्यातलं, ह्यांच्या वावरातलं पीक पाणी ह्यांच्या पोत्यातलंच मागितलंय. अरे विचार करा तुम्ही, कोण देत होतं खळ्यातलं आणि कोण देत होतं पोत्यातलं, तरी पण ते इतके चिरडे नव्हते कधीच. विचार करा. आम्ही धर्म म्हणून देत होतो, माणुसकीचा धर्म. आणि तुम्ही काय करताय आता? ते बी तुमच्या घरातून नाही द्यायचंय, सरकारच्या कोट्यातून घेतलंय. ते सरकारच्या कोट्यातून, सरकारचं ह्याच्यातून. ते बी तुम्हाला नाही कमी पडावं म्हणून. आमची बिलकुल इच्छा नाही आहे तुम्हाला कमी पडावं म्हणून. आम्हाला कधीच वाटत नाही की तुमचे लेकरं बाळं नाही शिकावं म्हणून. आणि मी अजून बार सांगते माझ्या व्हिडिओमध्ये, मी फक्त त्यांच्याचसाठी बोलते जे मला वाईट बोलताय. बाकीच्यांनी मनावर घेऊ नका थोडं सुद्धा. बाकीच्यांनी म्हणायचं नाही की अशी बोलली आणि तशी बोलली. आणि मी मेन गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट अजून, जातीवाद तर बिलकुलच करत नाही आहे मी. कधीच कुठल्या जातीला मी कमी समजत नाही. समजलं का? जातीवाद तर म्हणायचंच नाही, कारण की मी सर्वांसोबत काम करते. मी जिथं काम करते ना, तिथं 10,000 लोक कामाला, 10,000 लोक, सगळे 18 पगड जाती तिथं कामाला आहेत. जातीच्या धर्माचं तर मला काहीच वाटत नाही. समजलं का? फक्त तुमच्यासारखे नासकी. मग अशी मी नुसती एक पोस्ट टाकली, मनोज दादांची आज 5 वाजेपर्यंत दवाखान्यातून सुट्टी होणार आहे. तर ह्या भाडकाव एक जण मला म्हणतोय की ते तुझ्या ओरावर तुझ्या बायकोच्या द्यायचं आहे. समजलं का? असं दुसऱ्यांना